हाय, ह्याला काय म्हणतात बघा. माझ्या झाडाचं झाडं सगळी हिकळून गेली बघा, म्हणजे हिकळून गेली हो का. काय म्हणतात त्याला, गळून गेली. मी मुंबईला असताना तर हो का हे सीताफळ रामफळ गावलं मला पटल्याच्या झाडाला हो का. लांबफळ लागल्या काय तुटतच नाही, तुटलं. आता आपण खाऊया, पिकले बे का चांगलं हो का. अजून झाडाला आहे रामफळ आहे ते, पिकलेले पण आहे ते, पण जेवढं खायचं तेवढंच खाऊया आपण. मला देवाचं खूप इच्छा, म्हणजे मला खूप इच्छा होती पिकले झाडाला पिकल्या खायचं. तर आता तुम्ही इथं फोन फुटी आणि मी खोलून खाते, तुम्ही पण बघा भावांनो. खायचं मला माणूस कसं पण खातं या हो का. आयु आहा रामफळ. काय बी म्हणा भावांनो, मेलं की गेलं. झाडाव पिकलं झाडाव बघा. हे झाडावर पिकलेलं चांगलं असतं. आणि हे रामफळ म्हणजे लय मोठं झाड आहे. आणि जर म्हणजे रामफळ म्हणजे ह्याचं किती म्हणजे बघायला गेलं तर मला काही माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगते हे रामफळ लय भारी असतं. सगळ्या फळात हे फळ चांगलं. किती पिकले पाहिजे, खावा की आवं. भावानं बहिणीनं खरं सांगते, झाडा पिकलं सीताफळ रामफळ भेटलं मला. किती भारी, नशीबवान आहे मी, नशीबवान. हा का. लय भारी. कसं वाटतंय. मच्याच्या गावाचा एक माणूस आलाय, पाटलाचा मेहुणा आहे, आणि मला बोलत्यात आपण त्याचा स्पेशल व्हिडिओ काढूया. पण त्या मच्याच्या गावाची लोक मला नाही आवडत. मला नाही आवडत त्या गावाची लोकांसंग बोलायला, पण नाही आवडत. कारण ती लोकांचं गाव तर लय बेकार आहे. त्या गावाच्या लोकांनी पण मला साथ नाही दिला, माहिती आहे का. बस जाऊन द्या, काय का असं. बरं आहे का गाववाले, या इकडे व्हिडिओ काढते तुमचा, लवकर या की बाहेर या. बघा मच्याचा गावाचा माणूस आहे. तुझा गावाला आलाय माझ्या घरी.